हाँ, काय म्हणत होतेस तू मगाशी? सॉरी तुम्ही काउंटर नंबर 5 वर जा. थँक्यू. सांग ना. काही नाही ग, योगाच्या क्लासचं. हा, मग? अगं आज त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला. मग बऱ्याच लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. म्हणजे कुणी म्हणालं की मला नोकरी लागली तो, किंवा मला बढती मिळाली तो. काही जण म्हणाले आम्ही अमेरिकेत गेलो तो. असं बरंच काही. तू काय सांगितलंस? माझं लग्न झाला तो. हो. तिथे एक बाई काय म्हणाल्या माहितीये? त्या म्हणाल्या माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण अजून आलाच नाहीये. हे हो हो बघ ना. मग पुढे काय? त्यावर ते असं म्हणाले की आनंदाचे क्षण आयदर आपल्या भूतकाळात असतात किंवा भविष्य काळात आपण त्यांची वाट पाहत असतो. खरंय. येस खरंय. अगं पण ह्या सगळ्यात आपण वर्तमानात जगायचं विसरून जातो. राहून जातं आपल्याकडनं. वर्तमान काळातला आनंद आपण शोधतच नाही. सतत भूत किंवा भविष्य. हो ग, खरंच आहे. खरं तर भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काळ अस्तित्वातच नसतात. अस्तित्वात असतो तो फक्त वर्तमान काळ, आणि आपण तोच जगत नाही. वाव, हे भारी आहे आणि पटण्यासारखं आहे. मला तर मनाला इतकं भिडलं ना ते. म्हणजे मी खरंच असं वागत होते. बाळासाठी भविष्याचा आणि स्वतःसाठी भूतकाळाचा विचार करत होते. पण ह्या सगळ्यात म्हणजे वर्तमानात जेव्हा माझं बाळ माझ्या पोटात वाढतंय, ही आई होते आणि हा आनंदच मी जगत नव्हते. आणि मग त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की आता तुमच्या आनंदाचा क्षण सांगा. आणि तेव्हा मी त्यांना म्हणाले मी आई होण्याच्या प्रोसेसमध्ये, आणि ही प्रोसेस मी खूप एन्जॉय करते कारण मी आई होते आणि येस मी आनंदी आहे. गीता तुला माहितीये हा जो आनंदाचा क्षण आहे ना तो कोणीच नाही हिरावून घेऊ शकत माझ्याकडून. कारण ही माझी प्रोसेस आहे ना. मी आणि माझं बाळ आमच्यात असं एक दृढ घट्ट लाईफ लॉंग नातं तयार होत आहे. अगं हे किती प्युअर आणि छान नातं जगते मी. आणि येस मी आनंदी आहे.